विमा कंपनीनं ज्या पद्धतीनं आणि केंद्र सरकारनं ज्या पद्धतीनं विम्याचं पूर्ण स्वरूपच बदलून टाकलेलं आहे. या सगळ्या पार्श्वभूमीवर जेव्हा आता आम्ही मागणी करतोय, तेव्हा मात्र त्यांनी 2 टप्पे केलेली आहेत. एक उंबरठा हं. उत्पन्नावर म्हणजे आम्ही त्याचा निकष 50% आहे. पीक कापणी अहवाल करायचा आणि त्याचं 50% निकष ते धरायचे. आणि दुसरे 50% निकष हे सॅटेलाइट मार्फतचं यील्ड जे दाखवताय. सॅटेलाइटच्या टेक्निकली याच्यातून जे यील्ड येईल, यात 50% हे आणि 50% याच्यावरून आता तुम्ही ते निष्कर्ष काढणार आहेत. आणि मग त्याच्यानुसार जर या नुकसानीच्या फॉर्म्युल्यामध्ये जर हे बसलं, तर आम्ही तुम्हाला विमा देऊ. अशा प्रकारची चर्चा विमा कंपनी करते आहे. जिल्हा पातळीवर मात्र इथून या क्रॉप म्हणजे जे काही पीक कापणी अहवाल आहेत, क्रॉप कटिंग रिपोर्ट्स जे आहेत, ते मात्र त्यांनी राज्य पातळीवर पाठवलेली आहेत. विमा कंपनी आणि कृषी अधिकाऱ्यांनी हे मात्र राज्य सरकारवरती हे प्रलंबित आहे. अशा प्रकारची माहिती आम्हाला या दोन्ही ऑफिसेस मधून मिळते आहे. परंतु या सगळ्या पार्श्वभूमीवरती कुठेही स्पष्टता पब्लिक डोमेन मध्ये असेल किंवा शेतकऱ्यांचा अवेअरनेस किंवा मदतीत केलेली घोषणा म्हणून सुद्धा असेल, कुठल्याही पातळीवरती अधिकृतपणे की विम्याच्या संदर्भामधली ही कारवाई शासन स्तरावर, कंपनी स्तरावर, कृषी स्तरावर, महसूल स्तरावर आहे आणि ती अशा पद्धतीनं होईल अशी कुठलीही स्पष्टता अद्यापही दिसून येत नाहीये.